माजी आमदार तथा भाजप नेते दिलीप माने यांनी त्यांच्या कार्यालयासमोर अजितदादांचा मोठा बॅनर लावून श्रद्धांजली अर्पण केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजित पवारांच्या मृत्यूने महाराष्ट्र राज्यातील जनता शोकसागरात बुडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू झाल्याने सोलापुरातील राजकीय वर्तुळात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अजितदादांबद्दल आठवणी व्यक्त करताना दिलीप माने यांना अश्रू अनावर झाले. आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे नेते आदरणीय दादांचं अपघाती निधन झालं. सकाळी ऐकलो त्यावेळेला विश्वास बसलाच नाही. दादा असं झालं. परमेश्वराला प्रार्थना करत होते की यात नाही दादा वाचावं. महाराष्ट्रातली खूप मोठी पोकळी निर्माण झाली. माझे मार्गदर्शकांनी मला खूप चांगलं मदत करणारे, एक मित्रत्वाचं नातं टिकवणारे दादा अकस्मातपणे गेले. आणि एवढा मोठा माणूस, पण कधी त्यांनी घमेंड नव्हती. राजकारणात असू दे, समाजकारणात असू दे, कुठल्याही गोष्टी, कुठल्याही मी पक्षात असलो तरी माझ्यासाठी तत्पर होत. एखादा फोन केला तर रिव्हर्स कॉल करून विचारतो काय काम आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी, शेतकऱ्यासाठी, गरिबांसाठी धावून दादा आमच्यासाठी कधी पण आलेले आहेत. आज एवढी मोठी पोकळी महाराष्ट्रात तर निर्माण झाली, पण राजकारणात माने कुटुंबामध्ये आणि माने कुटुंबाच्या सर्व कार्यकर्त्याला खूप मोठा धक्का बसला. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देऊ, त्यांच्या कुटुंबाला धीर देऊ. त्याच्या पुढे सुद्धा अजितदादा कुटुंबाबरोबर, त्यांच्या सगळ्या मुलांबरोबर, सगळ्या कुटुंबाबरोबर, आमचं कुटुंब, आमचं परिवार, आमचे सर्व कार्यकर्ते दादांच्या कार्यकर्त्याबरोबर आणि दादांच्या कुटुंबावर राहतील. आणि एवढा मोठा धक्का बसला की आज विश्वासच बसत नाही दादा आमच्यातनं गेले. नंतरी नीतीचे पुढे काय सांगता येत नाही. आज जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मुंबईवरून सकाळी निघाले विमानाने, ज्याने बारामती एअरपोर्ट केलं. बारामतीची सगळी मोठं वैभव निर्माण केलं, पुण्याचं मोठं वैभव केलं. त्याच एअरपोर्टवर दादाचं असं व्हावं हे किती दुर्दैवी म्हणायला हरकत नाही. मी दादाला श्रद्धांजली वाहतो आणि माझ्याकडे शब्दच नाही त्यांना कुठल्या वेदनेने भावना व्यक्त कराव्या. परत एकदा दादाला त्रिवार अभिनंदन करतो.